मस्त आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। नमस्कार, चव गावाकडच्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज गावाकडच्या गावरान पद्धतीची आगळी वेगळी भाजी तुम्हाला दाखवणार आहे। ह्या भाजीला तांबडं पान म्हणते ती, कुणी चिलची म्हणते ती, कुणी भोगीची भाजी असंही म्हणते ती। ह्या भाजीला 2-3 नावं आहेत ती। 2-3 पण ही भाजी मी शेतातून आणली, तुम्ही मंडईतून आणा, मिळेल त्या ठिकाणाहून आणा। ही भाजी, ह्या भाजीला तांबडं पान म्हणते ती, चिलची म्हणते ती, कुणी भोगीची म्हणते ती, कुणी काही पण म्हणते ती। पण तुम्हाला ही भाजी ओळखू येते का बघा, कशी आहे ओळखा। शेतातून आणले मी, तुम्ही मंडईतून आणा, कुठून बी आणा। आता ही भाजी निवडून घ्यायची, पुन्हा चिरून घ्यायची, धुवून घ्यायची। त्याकरिता लागणार आपण साहित्य पण बघू। चला तर मग आता ही भाजी आपण अशी निवडून घ्यायची। ह्यात काय कचरा घाण हाय का बघायची आणि अशी भाजी ही निवडून घ्यायची। मी निवडूनच शेतातूनच आणलेली आहे, त्यामुळे काहीच आता ही भाजी निवडून झालेली आहे, मस्तपैकी हिरवीगार छान आहे। आता ही चिरून घेऊ आपण। अशी भाजी घ्यायची हातात आणि चाकून चिरा, इळीनं चिरा, कशी पण चिरा। अशी ही भाजी चिरून घ्यायची। खायला एवढी चांगली ही भाजी आहे आणि रक्त वाढ होती ह्या भाजीमुळं। ही लई भाजी छान आहे, आयुर्वेदिक आहे, सगळीजण खात जावा। ही भाजी चिरून घेतली। आता ही भाजी चिरून लगेच झाली। आता लगेच ही धुवून घेणार आहे। ह्या भाजीला करायला पण काय वेळ लागत नाही, लगेचच भाजी होती। ही अशी मस्त धुवायची। ही जरी जरा भाजीचा वास असते ती निघून जाण्याकरता जरा चोळून धुवायची, मातटपणा म्हणते ती, म्हणून ती जरा अशी चोळून धुवायची। हिरवट वाहीवर पाणी निघतंय, नंतर जी पाणी काढायचं त्याच्याऐवजी आपण आताच चुरून हिरवं पाणी ह्याचं काढायचं। सगळीजण भाजी आपुटी धुते ती, नंतर चिरते ती, नंतर धुते ती, पण मी ही भाजी का चिरून धुतली, हिरवं पाणी ह्यातलं काढले, कारण ती भाजी मातट लागती खायला, म्हणून हे असं ह्यातलं पाणी काढायचं नितळून। झाली ही भाजी धुवून झाली। आता इथं ताटात ठेवते। मस्त चिरून धुवून भाजी झालेली आहे। आता आपण त्याकरिता लागणारं साहित्य बघून घेऊ। आता आपण भाजीसाठी लागणारं साहित्य बघू। भाजी चिरून धुवून स्वच्छ घेतलेली आहे। 10 मिनिटं डाळ तुरीची भिजत घातलेली आहे। तुम्ही हरभऱ्याची घाला, मुगाची घाला, तुमच्या आवडीनं घाला। आणि हिरव्या मिरचीचा ठेसा उकळात चिचून घेतलेला आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलेले आहे। अर्ध्या फुलपात्र तेल घेतलेलं आहे। 2-4 पाकळ्या लसणाच्या चिरून नकलून घेतल्या, त्या थोडंसं मीठ घेतलेलं आहे। चला तर मग आता भाजी कशी बनवायची ती तुम्हाला सांगते। पहिल्यांदा गॅस चालू केला, मोठा गॅस करून पातेल्यावर गरम करायला ठेवायचं। आता मी ह्यामध्ये तेल ओतणार आहे। पातेलं तापू द्यायचं जरा आणि तेल ओतून घ्यायचं। या भाजीला मसाला ही काही लागत नाही, लसूण, शेंगदाण्याचं कूट, मीठ, मिरची झाली की झालं। तेल पण ह्या भाजीला जास्त लागत नाही, म्हणून पालेभाज्या खाल्लेल्या रोजच्या आहारात चांगलंच आहे। आता तेल तापू दिलं की लसूण टाकून घेणार आहे। टाकून बघते एक तापली का, तापलं तेल चांगलं। आता लसूण टाकून घेते। लसूण जरा लालसर होऊ द्यायचा, चांगला तळायला बघा लसूण, कलर यायला बघा। आता ही भाजी टाकून घेते, डाळ पण टाकून घेते, मीठ पण टाकून घेते आणि असं चमच्याने मिक्स करायची। आता गॅस बारीक करते।
याला जरा हिला 1-2 मिनिटं परतू द्यायचं. मस्त असं तेलात परतून घ्यायचं 1-2 मिनिटं बारीक गॅसवर. बारीक मोठा गॅस करत राहायचा. बघा ही भाजीच पाणी सुटलेलं आहे, न पाणी टाकता. मस्त असं तेलात ती फ्राय व्हायला लागलेली आहे चांगली भाजी, न पाणी टाकता. बघा मस्त व्हायला लागलेली आहे. 2 मिनिटं असं तेलात फ्राय करून घेणार आहे मी. अशी मिक्स पण करून घ्यायची, करपू द्यायची नाही खालून, काय नाही. अशी मिक्स करायची. 2 मिनिटं अशी तेलात राहू द्यायची. 2 मिनिटं चांगलं तेलात अशी ही भाजी फ्राय झालेली आहे. आता हिरवी मिरची टाकणार, कुटलेलं कूट, आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकला. शेंगदाण्याचं कूट, मिरची सगळं आता टाकून झालेलं आहे. आता ह्याला 5 मिनिटाकरिता ताट झाकून ठेवणार आहे मी. हे असं मिक्स करायचं चांगलं, म्हणजे सगळ्या भाजीला मिक्स होतं येईल. तिखट तुम्हाला चवीप्रमाणे तुमच्या टाका, तुम्हाला कशी आवडती त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता. आणि भाजी तुम्हाला ही मोकळी खायची असली तर ही अशीच भाजी मोकळी राहू द्यायची. ह्या भाजीला आता सगळं टाकून झालेलं आहे. आणि तुम्हाला जर भाजी अशीच खायची असली सुकी तर तुम्ही ही भाजी अशीच खाऊ शकता. आणि तुम्हाला जर पातळ रसा भाजी पाहिजे असलं तर 1 वाटीभर मी पाणी वाचणार आहे. मोकळी म्हणलं तरी पण खायला येते, पण मी आता 1 अर्धी वाटीच पाणी वाचणार आहे. आता 5 मिनिटं ताट झाकून ठेवणार आहे हे सगळं शिजायला. आता 5 मिनिटाकरिता मी ताट झाकून ठेवणार आहे. 5 मिनिटं झालेली आहे ती. बघा आपण भाजी शिजली का बघू. मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे, तयार पण झालेली आहे. मस्त भाजीचा वास पण छान यायला लागलेला आहे. करपली नाही काय नाही, मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी बनवायची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा, कळवा विसरू नका. व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच नवीन नवीन गावाकडच्या पद्धतीने भाज्या बनवण्याची पद्धत तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद.